10 मिनिटाच्या रेस्टनंतर असं झालं आहे आपलं पीठ. आणि आपण तेल ठेवले तापायला. हे तेल तापले कडकडीत. आता आपण हे ह्याच्यामध्ये भरून घेऊया हे पीठ. आणि डायरेक्ट आता शेव करायला घेऊयात. अशा प्रकारे शेव बनवून तयार आहे. अशी चांगली कुरकुरीत होईपर्यंत शेव तळायची. 2 मिनिटांनी हिला उलटायचं. कुरकुरीत खुसखुशीत अशी शेव तयार झाली आहे. खूप सोपी आहे रेसिपी याची, खूप सोपी आणि छान टिकते पण. अशी पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवायची, थंड झाल्यावर छान राहते अशीच.